नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की सगळ्यात जास्त चर्चा नोकरी भरतीच्या बाबतीमध्ये कुठली असेल तर ती म्हणजे तलाठी भरतीची. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आत्ता जी तलाठी भरती देणार आहोत ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि आत्तापर्यंत तलाठी भरती जी घेतली जात होती तर ती TCS आणि IBPS मार्फत घेतली जात होती. त्यामुळं आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे पेपर आहेत त्याप्रमाणेच तयारी करावं लागेल. आता येणारी जी पूर्वपरीक्षा आहे तर आपल्याकडे या पूर्वपरीक्षेसाठी खूप कमी वेळ आहे. आपल्याकडे एक मोजून 80 ते 85 दिवस आहेत. मग या 80 ते 85 दिवसामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जे अपेक्षित आहे आपल्याला ते जर करायचं असेल, तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही विषय आपल्याला संपवायचा नाहीये किंवा विषय समजून घ्यायचा नाहीये. आयोगाचा पूर्वपरीक्षेचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस फोकस करणं गरजेचं आहे. मग आपल्याला कळणार कुठून? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सिलेबस करत असताना आयोगाने काही काही टॉपिकचा सिलेबस फक्त एका वळीमध्ये दिलेला आहे. तर मग आपल्याला करायचंय काय? तर पहिला मुद्दा आयोगाचा सिलेबस. त्या आयोगाच्या सिलेबसवरती आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये आयोगाने विचारलेले PYQ करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर त्या प्रत्येक टॉपिकवरती कमीत कमी 30 ते 50 प्रश्नाची टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. आता 2 महिने आहेत आणि या 2 महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची असेल तर आमची जी अकॅडमी आहे स्टील फिटनेस अकॅडमी नाशिक यातर्फे आपण 2 गोष्टी करत आहोत. एक म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईजची टेस्ट, दुसरी म्हणजे PYQ प्लस त्याचं विश्लेषण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 2 महिन्यामध्ये तुम्हाला सिलेबस कव्हर करता येईल या प्रकारच्या प्रत्येक विषयाच्या एक शॉर्ट नोट्स याही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. जर तुम्हाला 2 महिन्यामध्ये तयारी करून पूर्व परीक्षा पास करायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.